3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतलाय. जयंत पाटील यांचा येत्या 16 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. मात्र दुःखाच्या काळात आनंद साजरा करणं, वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणं उचित ठरणार नाही असं त्यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबवण्याबाबत एकमताने निर्धार करण्यात आला. कोल्हापुरात 99,000 लाडक्या बहिणींची केवायसी चुकली आहे. तातडीनं ई-केवायसी अपडेट करून नव्याने माहिती भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतील गोंधळ थांबेना. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेच्या ई-केवायसी मध्ये अनेक तांत्रिक अडचणी. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल. कृषी विभागाकडून राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना. आत्महत्येस कारणीभूत घटकांचा टास्क फोर्स अभ्यास करणार. 20 फेब्रुवारीपासून देशात कडक AI नियम. फेक कंटेंट 3 तासात हटवा. AI व्हिडिओंना लेबल लावा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कडक नियमावली. राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 15,000हून अधिक पदांसाठी चाचण्या. तरुणांसाठी मोठी संधी. वंदे मेट्रो लोकल लवकरच रुळांवर धावणार. रेल्वे प्रवास सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार. आधुनिक लोकल सेवेत आणण्याची तयारी सुरू. मुंबईतील मानखुर्द चेंबूरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करणार आहे. उद्यापासून 30 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्मार्ट TOD मीटरकरिता महावितरणकडून वीज ग्राहकांना सवलत. वीज ग्राहकांना दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट 80 पैसे ते ₹1 टप्प्याटप्प्याने सवलत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मदत केंद्र सुरू करणार. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीनं मदत मिळवण्यासाठी मदत केंद्र सुरू करणार. जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याबाबत हालचाली सुरू. देशभरात तसंच राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य. त्यामुळे शिक्षक पदासाठी TET परीक्षा महत्वाची अट असणार आहे. MCA आणि MHMCT या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या CET परीक्षांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून येत्या मार्चमध्ये 3,000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे. बेळगावच्या उगरगोळ गावामध्ये टार्झन. लग्नाच्या तगाद्यामुळे सोडलं घर. 10 वर्षांपासून झाडांची पानं खाऊन जगतोय तरुण. उडून खान ठरतोय चर्चेचा विषय. T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंड संघाला मोठा धक्का. संघाचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मायकल ब्रेसवेल डाव्या पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलाय. ब्रेसवेल स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे न्यूझीलंडच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण. T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमान असलेल्या श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. संघाचा फिरकीपटू वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. हसरंगा स्पर्धेतून बाहेर पडणं हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानला जातोय.